रामकृष्ण हरी आणि भजनाचं नाव सुद्धा रामकृष्ण हरी। माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आम्ही चाललेलो आहे ओतूरमध्ये सातेवाडीला जागर भजन आहे। तर आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो असं भजनी मंडळ आमचं। तर सांगितलं त्याच मंडळाला जागर भजनला बोलवा आणि आशाच्या ओळखीवरती भजन आलेलं आहे। ते हिचं भजन अंबरनाथला ऐकलं आहे का व्यक्तीने, तर ते बोलले तुमचा आवाज छान आहे तर तुमचं मंडळ आहे काय, तर हो बोलली। मग त्या माणसाने आम्हाला गाडी बघून दिली आणि आम्ही त्यावर्षी सातेवाडीला जागर भजन करून आलो। तर आजही आम्हाला त्यांनी त्याच महिलांनी सांगितलं की ते जे कल्याणचं भजनी मंडळ होतं तेच जागर भजनला घेऊन या म्हणून आम्हाला आता पुन्हा या गाडी करून दिलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे सातेवाडीला ओतूरमध्ये। बरं केव्हा कुठे दिसत नाही आता आमची गाडी येईल। आम्हाला 11 वाजता येणार होती गाडी, आता 2 वाजले, 2 वाजता आली गाडी आणि आता आम्ही संध्याकाळी हरिपटला पोहोचतोय की नाही शंका आहे आम्हाला। 2 वाजता गाडी आली, आम्ही चाललोय आता 2 वाजता। माळशेज घाट मध्ये आता आम्ही आलेलो आहे। किती वाजता? हा माळशेज घाट, आता आम्ही माळशेज घाटामध्ये आलेला आहे। किती वाजले? आता 4 वाजले। 4 वाजता आम्ही माळशेज घाटामध्ये आलेला आहे। आमची गाडी आली आता आमदार चहाच्या इथे। या बाहेर आशा आहे, तिच्या भावजींचं हे आमदार चहाचं हॉटेल आहे आणि आता मंडळ आमचं आलेलं आहे। इथे 4:30 वाजलेले आहेत बघा। सेम साड्या जाताना पण त्या साईडची सीट खाली करा। भजनी मंडळ आता नाश्ता करायला थांबलेला आहे। त्या आशाची बहीण उषा आणि ही आशा आणि उषा भजनी मंडळ आता नाश्ता करायला थांबलेला आहे। गरम गरम वडा आता बनवले वडे त्यांनी, मिरची आणि पाव आणि ताक मस्तपैकी गरमीतून। छान आहे वडे छान आहेत, मिरची आणि वडे चवच वेगळी लागते। वेगळी म्हणजे कशी? चांगली बना, चांगली चवच वेगळी लागते। महाराष्ट्रातला वडापाव फेमस। स्पेशल कपांवरती नाव पण आमदार चहा। सांगू तुम्हाला खरं बाहेरच्या मित्राचे आजोबा 9 रात्री 9 दिवस त्यांनी तेच खाल्लं त्यांनी। रामकृष्ण हरी भजनी मंडळ वडापाव झाला, ताक झाला, पहिला ताक प्यालो नंतर वडापाव खाल्ला आणि आता आमदार चहा स्पेशल। कोणता नाका हा ताई? याचं नाव काय? पारगाव फाटा आमदार चहा म्हणून स्पेशल भेटतो इथे मड मध्ये। एक नंबर चहा झालेला आहे। हा, 1 नंबर चहा आहे, खरोखर छान आहे चहा, छान आहे चहा। जर आलं तिथे पारगाव फाट्याला मडच्या इथे तर तुम्ही पण नक्की भेट द्या। आमदार चहा म्हणून इथे लिहिलेलं आहे स्पेशल। कधी पण दाखवलं या ताई भाऊ या तुम्ही इकडे। ते बघा हे भाऊजी आमच्या आशाची, त्यांचं हॉटेल आहे आमदार चहा म्हणून, नक्की भेट द्या इथे। आणि खूप वडापावची टेस्ट पण छान आहे आणि चहा सुद्धा छान आहे, ताक पण भेटतो इथे, सर्व जे पाहिजे ते भेटतं आणि टेस्टी। येऊन बघा, नक्की भेट द्या। ती बघा तुमची चहा, ही बघा तुमची चहा, मग तुम्ही नाही घेतली? गाडी आमची ओतूरला जाण्याची।
आहे. बापरे, खूप किती गाव दिसतात का तिकडे. दिला ना खाली खाली इकडे वरती नाही बाळा. नाही सरळ बसले अशा नाही सरळ. मला माहित आहे ना, मला माहित आहे ना. हो ताई जा घ्या. पाणी मस्त, भाजीपाला वगैरे आणि छान थंडगार. प्रत्येकाने दारामध्ये भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. ही बाजरी लावलेली आहे. ही बघा छोटे छोटे रोप लावलेले आहेत. माहिती बसले. एवढ्या जंगलमध्ये पण हिरवीगार शेती आहेत बघा. कष्ट करणाऱ्याला कुठेही असू द्या, पाणी मरण पण नाही, कुठेही असू द्या. आहेत आहेत. येस येस. खाली बघ ना, काय भारी वाटतं बहिणी. बघा बघ दादा बरोड. ए मी व्हिडिओ काढले. किती छान वाटते बघ. आलंय हॅलो, नाडेकर दादांच्या तिथून चाललोय. हॅलो, आता आम्ही पोचलेलो आहे सातेवाडीला. हा मंदिर आहे. आणि किती वाजले असं? 6 वाजता आम्ही बरोबर पोचलेलो आहे. प्रथम ड्रायव्हरचा धन्यवाद, कारण आम्हाला एवढ्या कमी वेळात पोचवली इथपर्यंत. कारण आम्हाला वाटलं आम्ही 8 वाजता पोचू, पण अजून हरिपाठ वगैरे बाकी आहे आणि आम्ही पोचलो बरोबर. आणलं ड्रायव्हरनी टायमात. लोकेशन पाठवत होतं ते पण येईन. नाही आलो त्यांना यायला सीट पुढं करायची. आम्ही आता पोचलेलो आहे गावामध्ये. दिंडी जरा हिरवळ. हा छान केले. कारली लावलेत मस्त. भाऊनी केलेलं आहे. आधी गार्डन मस्त केलेलं आहे. हे बघा, इथे आम्ही आलेलो. ह्या घरामध्ये आम्ही थांबलेलो गेल्या वर्षी. या दादांचं घर आहे. मग काय करायचं, सोडून दिला तर मग काय करायचं. येऊन जाऊन करतात. हे बघा, मस्त कारलीचे वेल छान आलेलं आहे. सफेदुरीचं झाड आहे. न्यायला हवं जरा सफेदुरी. थांबा या. नाना थांबा ना.
को या ताईंचं घर आहे, आम्ही जिथे आलेलं आहे ना तिथे ह्या ताईंचं घर आहे, कल्याणमध्ये राहतात. कल्याण वेस्टला. आज आम्ही 2 वर्ष सेवा करतो इथे. त्यांची सुनबाई पण बघा किती छान बंगला केलेला आहे आणि शेती पण छान जपलेली कल्याणवरून येऊन त्यांनी मस्त. आणि आम्ही सुद्धा कल्याणला राहतो. कारले बाई गो, हे बघा वांगी वगैरे छान जपले सगळे, अगदी मस्त शेती. दिसत ना आम्ही ओतूरमध्ये सातेवाडीला आलेलो आहे सप्त्यासाठी. 2 वर्षापूर्वी आम्ही जागर भजन केलेलं होतं. तर ह्या गावकऱ्यांची इच्छा होती की कल्याणचंच भजनी मंडळ घेऊन या जागरण भजनासाठी. तर आम्ही यावर्षी सुद्धा आम्हाला त्यांनी भाऊनी गाडी करून दिली आणि आम्ही ओतूर जिल्ह्यामध्ये सातेवाडी गाव अहमदनगरमध्ये आम्ही सातेवाडी गावामध्ये जागर भजनासाठी आलेलं आहे. रामकृष्ण हरी भजनी मंडळ. हे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.